हा, आता बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन म्हणजे बँकिंग ऑफ रोड म्हणजे नेमकं काय असतं लक्षात घ्या. बँकिंग ऑफ रोड, आता सुरुवातीला याच्या अगोदर आपण बघितलं की टर्न जो आहे तो हॉरिझॉन्टल होता. ओके, सो सर्क्युलर ट्रॅक जो आहे तो हॉरिझॉन्टल होता. तो सर्क्युलर ट्रॅक हॉरिझॉन्टल ठेवण्याऐवजी काय करायचं आहे लक्षात घ्या, त्याला असं एक प्रकारचं इन्क्लिनेशन द्यायचं आहे. इन्क्लिनेशन, ओके, लाईक दिस. सो पूर्वी हा रोड हॉरिझॉन्टल होता लाईक दिस. तर तो काय करायचा आहे, एका साईडला सर्टन अँगलमध्ये काय करायचं आहे, टिल्ट करायचं आहे. त्याच्यासाठी ही आतली एज म्हणजे या टर्नची जी आतली एज आहे ती काय करायची आहे, लोअर लेवलला ठेवायची आहे. आणि रोडची बाहेरची एज जी आहे ती काय करायची आहे, थोडीशी हायर लेवलला ठेवायची आहे. आणि त्याच्यामुळे रोड जो आहे तो काय होणार, एका साईडला टिल्टेड होणार आहे. आणि यालाच काय म्हणायचं, बँकिंग ऑफ रोड. थोडक्यात रोड काय करायचा आहे, कर्वेचरच्या ठिकाणी रोड जो आहे तो आतल्या साईडला थोडासा बेंड करायचा आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यावर व्हेकल जे आहे ते कसं असणार आहे, व्हेकल एका बाजूला काय असणार आहे, टिल्टेड असणार आहे लाईक दिस. Okay, so when a vehicle is moving on this road, it will be tilted inside. थोडीशी tilted असणार आहे आतल्या साईडला. तर ही जी प्रोसेस आहे, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ द रोड. ओके, म्हणजे रोड काय करायचा, एका साईडला टिल्ट करायचा. त्याच्यामुळे डेफिनेशन काय होणार बघा, द प्रोसेस ऑफ रेझिंग outer edge of the road over inner edge. म्हणजे ही रोडची काय असणार आहे, आतली साईड असणार आहे, इनर एज असणार आहे. आणि ही रोडची काय असणार आहे, आउटर एज असणार आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ऑफ द रोड ओव्हर द इनर एज सो दॅट रोड मेक्स certain angle with horizontal so that road makes certain angle with horizontal is called as banking of roads. बँकिंग ऑफ रोड, लक्षात आलं. बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय असतं, द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ऑफ द रोड ओव्हर द इनर एज सो दॅट रोड मेक्स सर्टन अँगल विथ हॉरिझॉन्टल इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. म्हणजे व्हेकल जे आहे त्याच्यावर काय होणार आहे, एका साईडला असं टिल्ट झालेला दिसणार आहे. ओके, आता या बँक्ड रोडनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला जो अँगल आहे, दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग, angle of banking, angle made by surface of banked road, angle made by surface of banked road with horizontal is called as banking angle किंवा angle of banking. Angle made by surface of banked road with horizontal is called as angle of banking. अँगल ऑफ बँकिंग. ओके, तर अशा प्रकारे बँकिंग ऑफ रोड आणि अँगल ऑफ बँकिंगची डेफिनेशन आहे. याच्यानंतर आता या बँक्ड रोडवर सेफ्टी स्पीडचा काय फॉर्म्युला असणार आहे. ओके, तो फॉर्म्युला आपण डिराईव्ह करूया. सेफ्टी स्पीड
on banked road. सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोड. तर सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोड वर आपल्याला सगळे फोर्सेस आता इथे दाखवायचे आहेत. फोर्सेस कसे कसे येणार बघा सगळे. फर्स्ट ऑफ ऑल, दिस इज द हॉरिझॉन्टल सरफेस. Okay. After that, this is banked road, inclined surface on which there is a vehicle like this. This is the vehicle. Okay. आता याच्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस कुठले कुठले असणार आहे. तर पहिला फोर्स कुठला असणार आहे, वेट दॅट विल ऍक्ट इन अ व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. ओके, सो दिस इज द फर्स्ट फोर्स. त्याला काय म्हणणार आहे आपण, वेट इक्वल टू mg. सो दिस इज द फर्स्ट फोर्स. त्याच्यानंतर सेकंड फोर्स कुठला असणार आहे, दॅट इज द नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन कशी असणार आहे, नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. म्हणजे जसा सरफेस असेल तशी नॉर्मल रिएक्शन दॅट इज परपेंडिक्युलर टू सरफेस असणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे समजा व्हेकल टर्न घेत असेल तर त्यावेळी काय होणार आहे, देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ स्पीडिंग अप. ओके, मॅक्सिमम सेफ्टी स्पीडचा आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे. आता व्हेकल टर्न घेत असताना ते बाहेरच्या बाजूला सरकायचा किंवा स्लिप व्हायचा प्रयत्न करत असतं अँड देअरफॉर फ्रिक्शनल फोर्स विल बी इन इनवर्ड डायरेक्शन. फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज ऍक्ट्स अलॉंग दी सरफेस. आता फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो एक्झॅक्टली सरफेसला असणार आहे. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण एकाच पॉइंट मधून ते ड्रॉ करायला लावलंय. फ्रिक्शनल फोर्स दॅट इज Fs म्हणूया त्याला. एवढे फोर्सेस इथं ऍक्ट होणार आहेत. ओके, आता जे इन्क्लाइन फोर्सेस आहेत त्याचे काय करूया आपण, कॉम्पोनंट्स फाइंड आउट करूया. कॉम्पोनंट्स आता एनचे दोन कंपोनंट येणार आहेत. एनचे दोन कंपोनंट काय येणार आहेत, एक येणार आहे एन साइन थिटा आणि दुसरा येणार आहे एन कॉस थिटा. सो दिस इज द फर्स्ट कंपोनंट जो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन येणार आहे. हा कंपोनंट असणार आहे, इथं अँगल थिटा असेल तर इथं पण अँगल काय येतो, एक्झॅक्टली थिटा येतो अँड देअरफॉर दिस कंपोनंट इज एन कॉस थिटा. त्याचबरोबर इकडचा कंपाऊंड काय येणार आहे, दॅट इज एन साइन थिटा येणार. ओके, सो दिस इज एन साइन थिटा. बघा हे कंपाऊंड्स कसे दाखवले, हे नॉर्मल रिएक्शनचे कंपाऊंड झाले. आता Fs देखील तिरका आहे, फ्रिक्शनल फोर्स, स्टॅटिक फ्रिक्शन. त्याचे देखील कंपोनेंट इथं लिहूया. आता Fs चा एक कंपोनेंट इकडे येणार आहे. ओके, आता बघा इथं अँगल काय असणार आहे, थिटाच असणार आहे. इथं अँगल थिटा असेल तर हा कंपाऊंड काय येणार आहे, Fs कॉस थिटा येणार आहे. आणि दुसरा जो कंपाऊंड येणार आहे दॅट विल ऍक्ट इन अ व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. दॅट इज Fs साइन थिटा. म्हणजे एकूण 3 फोर्स ऍक्ट होणार आहेत. त्याच्यामधल्या 2 तिरके जे फोर्स आहेत म्हणजे नॉर्मल रिएक्शन आणि Fs याचे कंपोनंट्स तुम्हाला दाखवता आले पाहिजे. सो ही डायग्राम जी आहे ती व्यवस्थित तुम्हाला अंडरस्टँड करावी लागेल, लक्षात ठेवावी लागणार आहे. ओके, मग आता याचं डेरिव्हेशन कसं येणार बघा. Consider a vehicle taking turn on banked road. Consider a vehicle taking turn on banked road. Let m is equal to काय असणार आहे, mass of vehicle. m is equal to mass of vehicle. त्याच्यानंतर v is the speed of vehicle. r is the radius of curvature. r is radius of curvature.
After that, mu is the coefficient of friction. Mu is the coefficient of friction. Okay. त्याच्यानंतर थीटा म्हणजे काय असणार आहे? इट इज अँगल ऑफ बँकिंग. थीटा इज इक्वल टू अँगल ऑफ बँकिंग. ओके. थीटा इज इक्वल टू अँगल ऑफ बँकिंग. हा, आता याच्यामध्ये फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेकल लिहूया. फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेकल. फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेकल काय येणार बघा. फर्स्ट, वेट इक्वल टू mg acts vertically downward. Okay. Second is the normal reaction. Normal reaction that will act normal to surface. Normal means perpendicular. And third is friction that is equal to Fs, acts along the surface. जे बँक्ड सरफेस आहे त्या सरफेसने ऍक्ट होणार आहे. आता डायग्राम वरून डायरेक्टली बघा, टुवर्ड सेंटर ऍक्ट होणारा फोर्स कुठला दिसतोय? टोटल टुवर्ड सेंटर ऍक्ट होणारा फोर्स. तर इथं n sin थीटा पण, कारण हा या पद्धतीने टर्न असणार आहे. सेंटर कुठं असणार आहे? लेफ्ट हँड साईडला कुठेतरी असणार आहे. त्याच्यामुळे टुवर्ड सेंटर ऍक्ट होणारे दोन फोर्सेस दिसत आहेत. एक म्हणजे Fs cos थीटा आणि n sin थीटा. ओके. तर टुवर्ड सेंटर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे त्यालाच काय म्हणणार मी? सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणणार आहे. ओके. टुवर्ड सेंटर ऍक्ट होणारा फोर्स म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स. फक्त इथं आणखी एक गोष्ट लिहायची आहे. द कंपोनंट ऑफ फोर्स, components of force are as shown. Okay. आता फ्रॉम डायग्राम डायरेक्टली काय येणार बघा. फ्रॉम डायग्राम सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय? त्या डायग्राम मध्ये टुवर्ड सेंटर ऍक्ट होणार जे टोटल फोर्स आहे त्याला काय म्हणायचं? सेंट्रिपिटल फोर्स. तर पुन्हा एकदा बघा, या डायग्राम मध्ये सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड सेंटर दोन फोर्स ऍक्ट होतात. एक म्हणजे Fs cos थीटा आणि दुसरं n sin थीटा. सो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू Fs cos थीटा प्लस n sin थीटा. ओके. दुसरा आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय? mv²/r ना. सो mv²/r इज इक्वल टू असं लिहितो मी, n sin थीटा अगोदर लिहितो, n sin थीटा प्लस Fs cos थीटा. सो दिस इज इक्वेशन 1. त्याचबरोबर अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस येणार. आता अपवर्ड फोर्स कुठला आहे? n cos थीटा आहे. आणि डाऊनवर्ड फोर्स काय आहे? Fs sin थीटा प्लस mg आहे. ऑल्सो अपवर्ड फोर्स कुठला आहे? दॅट इज n cos थीटा. आणि डाऊनवर्ड फोर्स कुठला आहे? mg प्लस अपवर्ड फोर्स n cos थीटा आहे आणि डाऊनवर्ड फोर्स mg प्लस Fs sin थीटा. Fs sin थीटा. आणि याच्यावरून आपण असं रिलेशन काढू शकतो, देअरफॉर mg इज इक्वल टू n cos थीटा मायनस Fs sin थीटा. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. आता जस्ट काय करायचं आहे? फर्स्ट इक्वेशन डिवायडेड बाय सेकंड इक्वेशन करायचं आहे. इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 केलं म्हणजे mv²/r डिवायडेड बाय mg केलं तर m कॅन्सल होणार आणि शिल्लक काय राहणार इथं? v²/rg इज इक्वल टू, आता राईट हँड साइड ऍज इट इज लिहावं लागेल, n sin थीटा प्लस
fs cos theta divided by n cos theta minus fs sin theta. ओके, जस्ट इक्वेशनचं डिव्हिजन केलेलं आहे आणि याच्यावरून तुम्हाला फायनल फॉर्म्युला आता मिळणार आहे. आता आणखी एक गोष्ट करायची आहे, राईट हँड साइडचा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला काय करायचं, n cos theta न डिवाइड करायचं. ही स्टेप तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. ओके, सो डिवाइडिंग न्यूमरेटर and denominator of right hand side by n cos theta. म्हणजे राईट हँड साइडच्या प्रत्येक टर्मला म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला n cos theta न डिवाइड करायचं आहे. सो देअरफॉर फॉर्म्युला काय होणार बघा, phi स्क्वेअर बाय rg इज इक्वल टू n sin theta डिवाइडेड बाय n cos theta. म्हणजे काय येणार आहे, n कॅन्सल होणार, sin theta बाय cos theta म्हणजे tan theta राहणार, प्लस आता fs cos theta डिवाइडेड बाय n cos theta केलं तर cos theta कॅन्सल होणार आहे आणि fs बाय n फक्त राहणार आहे डिवाइडेड बाय. परत आता डिनॉमिनेटरला आपण डिवाइड करूया, n cos theta बाय n cos theta म्हणजे इथं 1 राहणार, मायनस fs sin theta बाय n cos theta म्हणजे fs बाय n पण येणार आणि sin theta बाय cos theta म्हणजे tan theta येणार आहे. बट फ्रिक्शनल फोर्स fs म्हणजे काय असतं, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन असतं, बरोबर. देअरफॉर म्यू इज इक्वल टू काय येणार आहे, fs डिवाइडेड बाय n येणार. सो fs डिवाइडेड बाय n च्या ठिकाणी काय करूया आपण, म्यू प्लेस करूया. सो देअरफॉर phi स्क्वेअर बाय rg इज इक्वल टू tan theta प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू tan theta. सो देअरफॉर phi स्क्वेअर इज इक्वल टू rg ला RHS ला आणलं तर काय होणार आहे, tan theta प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू tan theta. सो देअरफॉर फायनली सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोडचा फॉर्म्युला होणार आहे, phi इज इक्वल टू अंडर रूट rg इन ब्रॅकेट tan theta प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू tan theta. ओके, हा जो फॉर्म्युला आहे इट इज द फॉर्म्युला फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन अ बँक्ड रोड. म्हणजे बँक्ड रोडवर जास्तीत जास्त एवढ्या स्पीडनं आपण ट्रॅव्हल करू शकतो. याच्यापेक्षा जास्त स्पीडनं जर तुम्ही ट्रॅव्हल केला तर यू आर गोइंग टू स्लीप आउटवर्ड अँड ऍक्सिडेंट विल टेक प्लेस. ओके, सो दिस इज फॉर्म्युला फॉर maximum safety speed on banked road. आता आणखी एक गोष्ट, बँक्ड रोडवर जर सर्टन स्पीड पेक्षा कमी स्पीड झालं तर ते व्हेकल काय होऊ शकतं, आत स्लिप होऊ शकतं. ओके, त्याचा पण फॉर्म्युला लिहूया आपण इथं. सो मिनिमम सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोड इज, त्याला आपण फी मिनिमम म्हणू शकतो, अंडर रूट RG, फक्त इथं सायन्स मध्ये चेंज होणार आहे, tan theta मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू tan theta. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर मिनिमम सेफ्टी स्पीड ऑन द बँक्ड रोड. मिनिमम सेफ्टी स्पीड म्हणजे लक्षात आलं का बघा, या स्पीड पेक्षा कमी स्पीड झालं तर काय होणार आहे, व्हेकल जे आहे ते आतल्या बाजूला स्लिप होण्याची शक्यता आहे इनसाइडला. कारण बँक्ड रोड तिरका असतो, त्याच्यावर उभं असलेलं व्हेकल टिल्टेड असणार आहे आणि त्याच्यामुळे ते आत स्लिप होण्याची शक्यता आहे. जर त्याचा स्पीड याच्यापेक्षा कमी झाला तर, म्हणजे आत स्लिप कधी होणार आहे, फी मिनिमम पेक्षा कमी स्पीड झालं तर, आणि बाहेर स्लिप कधी होणार आहे, फी मॅक्सिमम पेक्षा जास्त स्पीड झालं तर. त्याच्यानंतर आणखी एक फॉर्म्युला आहे, दॅट इज ऑप्टिमम स्पीड ऑर मोस्ट सेफ स्पीड. वन मोर फॉर्म्युला, ऑप्टिमम स्पीड इन, त्याला म्हणतो आपण मोस्ट सेफ स्पीड असं म्हणू शकतो, किंवा आणखी त्याला नाव आहे
सेफ्टी स्पीड विदाउट फ्रिक्शन अँड विअर अँड टियर. विदाउट फ्रिक्शन सेफ्टी स्पीड विदाउट विअर अँड टियर. ओके. आता विअर अँड टियर जर व्हायचं नसेल, फॉर नो विअर अँड टियर, फॉर नो विअर अँड टियर, that is no friction. फॉर नो फ्रिक्शन आपल्याला काय करावं लागेल, म्यू इज इक्वल टू 0 कन्सिडर करावं लागेल. आणि म्यू जर 0 घेतला तर फीचा फॉर्म्युला काय होणार बघा, अंडर रूट आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस 0 डिवायडेड बाय 1 मायनस 0 इंटू टॅन थिटा. अँड देअरफॉर फीचा फॉर्म्युला येणार आहे अंडर रूट आर जी टॅन थिटा. ओके. म्हणजे फ्रिक्शन जर कन्सिडर केलं, म्हणजे फ्रिक्शन जरी नसलं तरी इथं लक्षात घ्या सेफ्टी स्पीड आपल्याला येतं. म्हणजे फ्रिक्शन पूर्ण कॅन्सल जरी झालं तरी आपण एवढ्या जास्तीत जास्त स्पीडनं त्या रोडवर ट्रॅव्हल करू शकतो. त्याचा फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट आरजी टॅन थिटा. आता याच्यावरूनच अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला देखील आपण फाइंड आउट करूया. म्हणजे रोड किती अँगलला तुम्हाला काय करावं लागेल, बँक करावं लागेल, तिरका करावं लागेल. त्याचा फॉर्म्युला कसा येणार बघा. नेक्स्ट इज अँगल ऑफ बँकिंग. त्याची डेफिनेशन तर पाठीमागे लिहिलेलीच आहे. अँगल मेड बाय द बँक्ड रोड विथ द हॉरिझॉन्टल, त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ बँकिंग. ओके. तर ऑप्टिमम स्पीड ऑन बँक्ड रोड इज गिवन बाय फॉर्म्युला. ऑप्टिमम स्पीड ऑन बँक्ड रोड is given by optimum speed on banked road is given by काय फॉर्म्युला आहे बघा, फी इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा येणार. अँड देअरफॉर दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर फी स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा. अँड देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार याच्यावरून फॉर्म्युला, दॅट इज फी स्क्वेअर बाय आर जी. अँड देअरफॉर थिटा दॅट इज अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला काय येणार आहे, टॅन इनवर्स ऑफ फी स्क्वेअर बाय आर जी. So this is the formula for angle of banking. Okay, so angle of banking चा फॉर्म्युला या पद्धतीने, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ फी स्क्वेअर बाय आरजी. ओके. तर या पद्धतीनं बँकिंग ऑफ रोडची ही सगळी कन्सेप्ट आहे. ओके. बँकिंग ऑफ रोडची सगळी कन्सेप्ट. आता आजच्या लेक्चरची आणखी एक कन्सेप्ट बघूया आणि त्याच्यानंतर आपण लेक्चर हे स्टॉप करणार आहे. दॅट इज वेल ऑफ डेथ. ओके. वेल ऑफ डेथ. This is one more application of the uniform circular motion. वेल ऑफ डेथ यालाच आपण मौत का कुवा असं आपण म्हणू शकतो, जे तुम्ही अनेक वेळा सर्कसमध्ये किंवा एखाद्या जत्रेमध्ये यात्रेमध्ये बघितलेलं असेल. ओके. मौत का कुवा, वेल ऑफ डेथ. आता वेल ऑफ डेथ मध्ये काय असतं, अशा प्रकारे एक व्हर्टिकल वेल असते, व्हर्टिकल वॉल असणारी वेल असते, व्हर्टिकल वॉल असणारी वेल लाईक दिस. आता याच्यामध्ये या वेलमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचे आहे. तो मोटरसायकलिस्ट किंवा जो काही पर्सन असणार आहे तो काय करणार आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. आता ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना मिनिमम किती स्पीड पाहिजे त्याचा फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. ओके. सपोज दिस इज अ वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ. आणि याच्या व्हर्टिकल वॉलवर एक पर्सन जो आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो इथं लाईक दिस. सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय लाईक दिस. तर किती स्पीडनं सर्क्युलर मोशन परफॉर्म करावे लागेल सो दॅट द पर्सन डज नॉट फॉल डाऊन. ओके. तर बघा कसं येण्याचं डेरिव्हेशन येणार आहे. कन्सिडर
a vehicle performing, consider a vehicle performing circular motion in well of death, in well of death. ओके, तर याच्यामध्ये ऍक्ट होणारे फोर्सेस पुन्हा एकदा कुठले कुठले फोर्सेस. पहिला फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठल्या डायरेक्शन असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन, दॅट इज इक्वल टू mg. ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट इज इक्वल टू mg, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. दुसरा फोर्स म्हणजे कुठला, हा mg या फोर्समुळे वेटमुळे काय होणार आहे, तो पर्सन खाली पडण्याची शक्यता आहे. त्याला प्रिव्हेंट करणारा फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स. सो फ्रिक्शनल फोर्स विल ऍक्ट इन अ व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. सो फ्रिक्शनल फोर्स काय करणार आहे, या व्हेकलला खाली पडू देणार नाही. सो फ्रिक्शनल फोर्स दॅट इज Fs. त्यासोबत आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे काय असणार आहे इथं, रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे काय असणार आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स असणार आहे, दॅट इज mv²/r. आणि mv²/r या सेंट्रीफ्युगल फोर्समुळे ते व्हेकल वॉलवर काय केलं जाणार, प्रेस केलं जाणार आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, नॉर्मल रिएक्शन क्रिएट होणार आहे. नॉर्मल रिएक्शन इक्वल टू L. ओके, सो दिस इज द डायग्राम. आता याच्यामध्ये लागणारे टर्म सगळे आपण लिहूया. लेट m is equal to mass of vehicle, m is equal to mass of vehicle. त्याच्यानंतर v is the speed of vehicle, r is the radius of well, radius of well. ओके, त्याच्यानंतर म्यू म्हणजे काय असणार आहे, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. तर याच्यामध्ये काय होणार बघा, फोर्सेस आर ऍक्टिंग as shown in figure. Forces are acting as shown in figure. Okay, so from diagram काय येणार बघा, from diagram काय होणार बघा, अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस. त्याच्यामुळे काय होणार आहे, mg इज इक्वल टू काय येणार आहे, Fs येणार आहे. ओके, अँड Fs चा फॉर्म्युला काय असतो, फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन असतो, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. आणि देअरफॉर mg इज इक्वल टू काय येणार आहे, फ्रिक्शनल फोर्स म्हणजे म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. तर हे एक इक्वेशन आपलं झालेलं आहे. त्याचबरोबर फ्रॉम द डायग्राम काय येणार बघा, फोर्स टुवर्ड्स राईट इज इक्वल टू फोर्स टुवर्ड्स लेफ्ट, म्हणजे mv²/r इज इक्वल टू काय येणार आहे, n येणार आहे. ऑल्सो n इज इक्वल टू mv²/r. आलेली n ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवली तर काय होणार बघा, mg इज इक्वल टू म्यू इंटू n म्हणजेच काय आहे, mv²/r आहे. सो दोन्ही साईडचं m कॅन्सल होईल आणि v²चा फॉर्म्युला काय येणार आहे, दॅट इज rg डिवायडेड बाय म्यू येणार आहे. बरोबर आहे ना, r इंटू g डिवायडेड बाय म्यू इज इक्वल टू v². सो v इज इक्वल टू अंडर रूट काय येणार आहे, rg बाय म्यू. ओके, सो दिस इज द मिनिमम स्पीड, दिस इज द मिनिमम स्पीड फॉर द व्हेकल. व्हेकलचं स्पीड काय पाहिजे, एवढं किंवा याच्यापेक्षा जास्त पाहिजे, तरच ते काय करणार आहे, वेल ऑफ डेथ मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार, अदरवाइज करणार नाही. सो दिस इज द मिनिमम स्पीड रिक्वायर्ड इन वेल ऑफ डेथ. एवढं मिनिमम स्पीड वेल ऑफ डेथ मध्ये लागणार आहे. ओके, लक्षात आलं का बघा. या पार्टचा व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करतो, हा तुम्ही रिपीट बघा म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. ओके.